बेसिकली ती अनमॅरिड आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की हे सेक्स टॉय वगैरे बाहेर तर ठीक आहे, पण इथे इंडियामध्ये यूज करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये सेल वगैरे असतं. सो सेफ आहे का हे यूज करणं? आता तुझ्याच हातात मोबाईल आहे, इथे एवढे सगळे कॅमेरे लागलेत, हे कॅमेरे लागलेत. म्हणजे आज मला आय डोंट नो लोकमतच्या चॅनलवर किती फॉलोअर्स आहेत. तेवढ्या फॉलोअर्सपर्यंत हा संदेश फक्त टेक्नॉलॉजीमुळे पोचवता येतोय. म्हणजे इथे टेक्नॉलॉजी वापरली की चालते. किचनमध्ये बघणाऱ्या बायकांनी सांगावं, किती जण अजून काय असतं ते वाळवण नाही, व्हॉट इज दॅट मॅन, ज्याच्यावर मसाला कुठला जातो? मिक्सर तर आत्ता नाही, आलाय. मिक्सर. खलबत्ता. खलबत्ता. हां, खलबत्ता वापरून किती लोक मसाला पिसतात. खलबत्त्याच्या मसाल्याची चव वेगळीच असते, मिक्सरच्या मसाल्याची चव वेगळीच असते. पण आहे का आपल्याकडे वेळ? मग आपण मिक्सर वापरतो, मायक्रोवेव्ह वापरतो, मोबाईल वापरतो. आपण बेडरूममध्ये टेक्नॉलॉजी, हॉलमध्ये टेक्नॉलॉजी, सगळीकडे टेक्नॉलॉजी. चष्मा काढून आता छान लेन्स बसवता येतात, हेअर ट्रान्सप्लांट करता येतं, हृदयात स्टेंट बसवता येतं, दातांमध्ये सोन्याचा दात बसवता येतो. म्हणजे अख्ख्या बॉडी में, यहाँ तक कि ब्रेस्ट के इम्प्लांट आ रहे, पेनिस के इम्प्लांट आ रहे, ये सब चलता है. एक टॉय सिर्फ बेडरूम में ऐसे इंट्रोड्यूस करो तो बाप रे, मर्द की मर्दानगी, और औरत को तो पता नहीं किस लेवल का अपमान वाटतो. ते माझा नवरा असताना सेक्स टॉय, अरे नवरा आहे म्हणून सेक्स टॉय, नसता तर मग तर काय? सेक्स टॉय इज the sex toy. If I'm unmarried, okay, I don't have a partner, I have severe urge, or if I'm married, I have a partner, even then I have a severe urge. दोन्ही केसमध्ये सेक्स टॉय विल नेवर रिप्लेस अ पर्सन, पण सेक्स टॉय विल इन्हान्स ना ग. मिक्सर कसं झटकीपट झाला, मसाला सोय झाली ना. सो सेक्स टॉय, वेदर यू आर मॅरिड, वेदर यू आर अनमॅरिड, इफ यू आर अडल्ट, इफ यू आर सेक्शुअली ॲक्टिव्ह, त्याचा खूप जास्त फायदा होतो. फक्त ते कसं वापरायचं, किती वापरायचं, त्याची काय काळजी घ्यायची, हे माहीत असलं पाहिजे. हे माहीत नसताना बरं त्याच्यात सेल असतो, तो चार्ज होतो, त्याचा करंट नाही बसत. हस्बैंड के तीखे बोल का जितना करंट आप बर्दाश्त कर चुके उसके हिसाब से तो उसका कुछ करंट रहता ही नाही. आणि कुठलाही मिक्सरचं जर करंट लागत असेल तर मग मिक्सर वापरतो का? आपण नाही वापरत, तो दुरुस्त करतो. पण ह्या टॉईजमध्ये चार्जेबल बॅटरीज असतात, त्या चार्ज करायच्या असतात. त्यामुळे वेन यू आर युझिंग इट, त्याला काय लाईटचं सप्लाय जात नाही, एवढंच त्याच्यात बॅटरी असते. आणि लागतंच किती फ्रिक्शन आपल्याला, खूप कमी लागतं. पण मग तुम्ही लुब्रिकंट वापरताय का? तुम्ही क्लिटरल व्हायब्रेटर्स वापरताय की नॉन क्लिटरल व्हायब्रेटर्स वापरताय? तुम्हाला त्याची स्वच्छता, ते वापरण्याआधीची स्वच्छता, ते वापरल्यानंतरची स्वच्छता. येस, भारतात अजून पण त्याला मसाजर्स म्हणूनच हे आहे, एअरपोर्टमध्ये वगैरे अजून अलाउड नाही. का अलाउड नाही आपल्याला काय कळत नाही. पण भारतामध्ये इफ यू सी, आता लिझूसचा ब्रँड घे, तर त्यांनी नावं पण कशी दिली आहेत, प्यारी, तुफान. कारण सोशल मीडियावर आज पण, आता हाच पॉडकास्ट तुम्ही अपलोड करताना तुम्हाला सेक्स शब्द वापरता येत नाही, तुम्हाला पेनिसची डायरेक्ट डायग्राम वापरता येत नाही, वल्वाची डायरेक्ट डायग्राम वापरता येत नाही, सेक्स टॉईज असं डायरेक्टली काही सेल करता येत नाही. आता ते नियम असे का आहेत, वी डोंट नो. म्हणजे का सेक्शुअल अर्जेस योग्य पद्धतीनं कसे एक्सप्रेस करायचे, ह्याच्यावर काय इतकी बंधनं आहेत, आय डोंट नो. पण मेडिकली प्रूव्हन आहे की यू कॅन यूज द टॉय, त्याच्याने काही करंट बसत नाही. क्लीन ठेवलं पाहिजे, पाण्याने धुतलं पाहिजे, झाल्यानंतर पाण्याने धुतलं पाहिजे. महत्त्वाचं ना हर्षाली, तुमचे काय बिलीफ आहेत त्या टॉयबद्दल. तुम्ही ते गिल्टपोटी वापरताय का, नवऱ्यापासून लपून वापरताय का? असं नाही झालं पाहिजे ना. नवरा बायकोमध्ये आपण जर टॉय वापरतोय तर दोघांनी समजून उमजून, आपल्याला काय ह्याची गरज आहे ते समजून जर वापरलं तर त्याला मजा आहे. अच्छी चीज, सुख मिळवण्यासाठी खोटं बोलावं लागावं, हे किती वाईट आहे ना गं. असं नाही झालं पाहिजे. खरं बोलून समजून घेऊन केल्यावर सुख अजून वाढेल. त्यामुळे येस, इट इज ऑलवेज हेल्दी, बट गेट एज्युकेटेड अँड देन यूज इट. आणि महत्त्वाचं, त्याचा अधीन नाही व्हायचं आहे. ती अशी कृती आहे ना, मॅस्टुर्बेशन ऑफ सेल्फ प्लेजर, पुरुषांमध्ये स्पेशली ते ॲडिक्ट होऊन जातात. म्हणजे आमच्याकडे सायकॅट्रिक केसेस आहेत की त्यांना मॅस्टुर्बेशन केल्याशिवाय दिवस त्यांचा जातच नाही. मग दिस इज नॉट डन. दिस इज मला चहा दररोज लागतो, पण 3 दिवस मी अशा प्लॅनेटवर आहे जिथं चहाच नाही आहे. मग मला निर्णय घेता आले पाहिजेत, मला काम करता आलं पाहिजे. मला चहा नाही पिला म्हणजे आता मी काहीच नाही करू शकत. देन यू आर नॉट इन गुड थिंग. सो यू शुड बी अवेअर ना, ही कृती मी का करते, कशासाठी करते, भान ठेवून मी किती करते, किती नाही केली पाहिजे. त्या कृतीवर तुमचा कंट्रोल असला पाहिजे. ती कृती तुम्हाला नाही कंट्रोल केली पाहिजे. देन एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज ओके.